टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। शक्तिपीठ महामार्गाला अखेर राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि हा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करण्यासाठी मोठ्या हालचाली देखील सुरू होताना पाहायला मिळत आहे। पवनार ते सिंधुदुर्ग असा गोवा असा हा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे आणि ह्या शक्तिपीठ महामार्गाला जवळपास राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाई सहित असे 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे आणि या शक्तिपीठ महामार्गाचे काम जे आहे ते महामंडळामार्फत करण्यात येणार आहे आणि या प्रकल्पासाठी जवळपास 20,000 कोटीची तरतूद देखील करण्यात आली आहे आणि याचं भूसंपादनाचं काम जे आहे ते मात्र सुरू होताना देखील पाहायला मिळतं। त्यामुळे लवकरात लवकर हा शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी राज्य सरकार मात्र हालचाल करताना पाहायला मिळत आहे। मात्र सिंधुदुर्गामध्ये काही शेतकऱ्यांचा मात्र याला विरोध होताना पाहायला मिळतोय। काही जी वडलोपार्जितची जमीन आहे ती आमची मात्र कुठेतरी जाणार आहे, त्या शक्तिपीठ महामार्गाला वापरले जाणार आहे। त्यामुळे काही जे शेतकरी आहेत ते मात्र नाराज असताना पाहायला मिळतं। पण मात्र जे इथले राजकारणी आहेत ते मात्र ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांची समजूत काढून हा शक्तिपीठ महामार्ग कशा प्रकारे पूर्ण करता येईल याकडे देखील हालचाल करताना देखील पाहायला मिळत आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।